नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे गणित. आणि आपल्या जे प्रकरण आहे ते आहे 6वं प्रकरण बैजिक राशीचे अवयव. हे प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, प्रस्तावना. या प्रस्तावनेमध्ये आपण काय करणार आहोत तर आपले जे प्रकरण आहे 6वं प्रकरण बैजिक राशीचे अवयव, या पाठामध्ये आपण शिकणार आहोत की आपण वर्ग त्रिपदीचे तसेच बैजिक राशीचे अवयव कसे पाडायचे हे आपण शिकणार आहोत. काय मुलांनो बघा, वर्ग त्रिपदीचे आणि बैजिक राशीचे अवयव कसे पाडायचे हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. चला मग मुलांनो सुरुवात करूया. बैजिक राशीचे अवयव आणि जे काही बैजिक राशीचे अवयव आहेत ते शिकण्यासाठी आपण इथे सुरुवात करत आहोत. तर पहा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे की मागील इयत्तेमध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर मागील इयत्तेमध्ये बघा मुलांनो, ax अधिक ay आणि a वर्ग वजा b वर्ग या स्वरूपातील बैजिक राशीचे जे अवयव आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. बघा, काही सूत्र आपल्याला दिलेले आहे आणि त्या सूत्राच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे तर बैजिक राशीचे अवयव आपल्याला पाडून घ्यायचे आहे. त्याचं त्रिपद जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा मुलांना, इथे उदाहरण दिलेलं आहे आणि आपलं पहिलं उदाहरण आहे 4xy अधिक 8xy वर्ग बरोबर किती होतात मुलांना 4xy कंसामध्ये 1 अधिक 2y कंस पूर्ण. आणि जे दुसरं आपलं उदाहरण आहे ते बघा काय आहे की p वर्ग वजा 9q वर्ग बरोबर कंसामध्ये p वर्ग वजा कंसामध्ये 3q वर्ग बरोबर कंसामध्ये p अधिक 3q कंस पूर्ण, त्यानंतर कंसामध्ये p अधिक 3q आणि कंस पूर्ण. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिलेले आहे तर हे सूत्र दिलेले आहेत आणि या सूत्रा आधारेच आपण त्रिपदी तसेच बैजिक राशीचे अवयव देखील काय करणार आहोत तर काही उदाहरणांद्वारे आपण बैजिक राशीचे अवयव पाडून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला इथे सांगितलेलं आहे की काही उदाहरणं आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्याचे अवयव आपल्याला इथे पाडून घ्यायचे आहेत. तर बघा मुलांना, अवयव कुठले आहेत ते तर आपण इथे बघू शकतो x वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपाच्या बैजिक राशीला काय म्हणतात तर त्रिपदी असे म्हणतात. पहा मुलांना, आपल्याला जर विचारलं गेलं की वर्ग त्रिपदी म्हणजे काय तर वर्ग त्रिपदी म्हणजे काय मुलांनो तर ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपाच्या बैजिक राशीला काय म्हटलं जातं तर वर्ग त्रिपदी असे म्हटलं जातं. तर बघा, आपल्याला हे माहिती आहे की कंसामध्ये x अधिक a कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर काय होतं तर x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण, त्यानंतर x अधिक ab. मग आपण म्हणून x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण x अधिक ab चे कंसामध्ये x अधिक a आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b हे काय आहेत तर हे त्याचे अवयव आहेत. आता पुढील काही उदाहरणाद्वारे सुद्धा आपण बैजिक राशीचे अवयव समजून घेणार आहोत आणि पाडणार देखील आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की बैजिक राशीचे काही अवयव जे आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत. तर पहा मुलांनो, x वर्ग अधिक 5x अधिक 6 या वर्ग त्रिपदीचे अवयव काढण्यासाठी आपल्याला तुलना करायची आहे. ती कशाशी करायची आहे तर पहा, x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण, त्यानंतर x अधिक ab याच्याशी आपल्याला तुलना करायची आहे. कुठल्या उदाहरणाची तुलना करायची आहे तर x वर्ग अधिक 5x अधिक 6 ची जी तुलना आहे ते आपल्याला करायची आहे x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b आणि x अधिक ab शी आपल्याला काय करायचे आहे तुलना करायची आहे. म्हणून या त्रिपदीशी करून आपल्याला a अधिक b बरोबर काय करायचं आहे 5 नंबर लिहायचे आहेत आणि ab बरोबर कुठली संख्या आपण लिहिणार आहोत तर 6 ही संख्या लिहिणार आहोत. म्हणून 6 चे असे अवयव पाडू की त्याची जी बेरीज आहे ती किती येईल 5 येईल. आणि त्रिपदी कुठले आहे आपले त्रिपद बघा, x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण, त्यानंतर x अधिक ab या रूपात आपल्याला काय करायचे आहे तिचे अवयव पाडून घ्यायचे आहे. कुठल्या संख्येचे तर ही जे आहे x वर्ग अधिक
5x अधिक 6चे आपल्याला काय करायचे आहे, दिलेल्या सूत्रानुसार अवयव पाडून घ्यायचे आहेत. म्हणून बघा x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर x वर्ग अधिक, आता अवयव पाडलेले आहे आपण 3 आणि 2 5, म्हणून कंसामध्ये 3 अधिक 2 कंस पूर्ण x अधिक 3 दुने 6, म्हणून इथे आपण 6चे अवयव पाडलेले आहे. 3 दुने 6 म्हणजेच 3 गुणिले 6 हे आलेले आहे. मग बघा x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण x अधिक ab, यानुसार आपण काय केलेलं आहे, याचे अवयव पाडून घेतलेले आहे. मग बघा बरोबर x वर्ग अधिक 3x कंस पूर्ण, त्यानंतर अधिक कंसामध्ये 2x अधिक 2 गुणिले 3 बरोबर, हे कशावरून आपण घेतलेलं आहे बघा, कंसामध्ये 2 अधिक 3 ला आपण कशाने गुणायचं आहे, तर x ने गुणायचं आहे. म्हणून मिळालेल्या 4 पदांचे 2 गट आपल्याला आता करायचे आहेत. ते बघा आपण काय केलेले आहे, तर x कंसामध्ये x अधिक 3 अधिक 2 कंसामध्ये x अधिक 3. मग आता आपल्याला हा एक गट घ्यायचा आहे x अधिक 3 आणि दुसरा x अधिक 2, हा जो दुसरा गट आहे तो आपण घेतलेला आहे. तर हे झालं आपलं बेसिक राशीचं जे उदाहरण आहे, त्यावरून आपण त्याचे अवयव पाडलेले आहे. आता पुढील देखील प्रश्नाचं आपण काय करणार आहोत, तर पुढील देखील प्रश्नांचे आपण काही अवयव इथे पाडून घेणार आहोत. तर बघा मुलांनो, आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे ते असं आहे की 2x वर्ग वजा 9x अधिक 9 चे अवयव आपल्याला पाडायचे आहे. मग बघा वर्गपदाचा सहगुणक व स्थिरपदी यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. इथे गुणाकार काय आहे, 2 गुणिले 9 9 18. आता 18चे असे अवयव पाडायचे आहे की त्याची बेरीज काय होणार आहे, तर मधला सहगुणका एवढी येणार आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे की त्याचे अवयव पाडून घेतलेले आहेत. आपण इथे उदाहरण सोडून घेतलेलं आहे की 2x वर्ग वजा 9x अधिक 9 बरोबर, त्याचे आपण अवयव पाडलेले आहे. 2x वर्ग 9 6 आणि 3 9, म्हणून 6x वजा 3x अधिक 9. आता 2x कंसामध्ये x वजा 3 कंसामध्ये x वजा 3. मग ह्या दोनपैकी आपल्याला x वजा 3 आलेले आहे, तर आपल्याला एक कट करायचा आहे. x वजा 3 आपण घेतलेला आहे आणि 2x वजा 3 आपण इथे घेतलेला आहे. म्हणून 2x वर्ग वजा 9x अधिक 9 बरोबर किती आलेलं आहे बघा, कंसामध्ये x वजा 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 3. 2x वजा 3 हे आपलं काय आलेलं आहे, त्याचे अवयव आपण इथे पाडून घेतलेले आहे. पुढचे देखील आपण उदाहरणे घेणार आहोत आणि त्यानुसार देखील आपण काय करणार आहोत, तर या उदाहरणाची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आहे 2x वर्ग अधिक 5x वजा 18चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. म्हणून बघा 2x वर्ग अधिक 5x वजा 18 बरोबर 2x वर्ग अधिक 9x वजा 4x वजा 18 बरोबर x कंसामध्ये 2x अधिक 9 कंस पूर्ण बरोबर वजा 2 दुसऱ्या कंसामध्ये 2x अधिक 9, म्हणून हा आपण कट केलेला आहे. 2x अधिक 9 घेतला, x वजा 2 हे घेतलेलं आहे. आणि इथे पहा आपण 36चे अवयव पाडलेले आहे. 9 चौक 36. तर अशा प्रकारे आपण ह्या उदाहरणाचे देखील काय केलेले आहे, अवयव पाडून घेतलेले आहेत. आता जे तिसरं गणित आहे त्याचे देखील आपण काय करणार आहोत, इथे दिलेल्या उदाहरणाचे देखील आपण बेसिक राशीनुसार अवयव पाडून घेणार आहोत. तर बघा x वर्ग वजा 10x अधिक 21चे अवयव पाडायला सांगितलेले आहेत. म्हणून x वर्ग वजा 10x अधिक 21. आता 21चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत, तर आपण इथे पाडलेला आहे 7 त्रिक 21 आणि x वर्ग वजा 7 आणि 3 किती होतात 10, म्हणून x वर्ग वजा 7x वजा 3x अधिक 21. आता x कंसामध्ये x वजा 7 वजा 3 आणि कंसामध्ये x वजा 7, हा x वजा 7 कट केला, आपल्याला काय मिळालेलं आहे, तर x वजा 7 आणि x वजा 3. अशा प्रकारे आपण ह्या देखील उदाहरणाचे अवयव पाडून घेतलेले आहेत. तर पुढील सुद्धा काही उदाहरणे आपण घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा चौथं जे आपलं उदाहरण आहे ते सांगितलेलं आहे 2y वर्ग वजा 4y वजा
3चे आपल्याला 30चे आपल्याला काय करायचे आहे, अवयव पाडून घ्यायचे आहेत. म्हणून 2y वर्ग वजा 4y वजा 30. मग 2 कंसामध्ये y वर्ग वजा 2y वजा 15. 15 दुने 30. आपण सर्व पदांमधून 2 हा सामायिक अवयव काय केलेला आहे, काढून घेतलेला आहे. म्हणून 2 कंसामध्ये y वर्ग वजा 5y अधिक 3y वजा 15. त्यानंतर जे पुढचं पद आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा आपण 15चे जे अवयव आहेत ते कसे पडलेले आहे, 5 त्रिक 15. तर बघा 5 त्रिक 15 अशा प्रकारे आपण हे अवयव पाडून घेतलेले आहे. तर 2 कंसामध्ये y वजा 5 अधिक 3 कंसामध्ये y वजा 5 आणि कंस पूर्ण. पुढे देखील आपल्याला सांगितलेले आहे की मेथड जे आहे पुढची बघा काय आहे की बरोबर 2 कंसामध्ये y वजा 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये y अधिक 3 हे आलेलं आहे आपलं आन्सर. पुढे जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा 5वं जे उदाहरण आहे ते 5वं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे. बघा y वर्ग अधिक 24y अधिक 144चे आपल्याला अवयव पाडून घ्यायचे आहेत. म्हणून बघा y वर्ग अधिक 24y अधिक 144. आता बघा इथे आपण 36चे अवयव पाडून घेतलेले आहे. 9 चौक 36 असे आपण 36चे अवयव पाडून घेतलेले आहेत. त्यानंतर y वर्ग अधिक 12y अधिक 12y अधिक 144 बरोबर y कंसामध्ये y अधिक 12 कंस पूर्ण अधिक 12 दुसऱ्या कंसामध्ये y अधिक 12. मग हा एक कट केला, त्यानंतर y अधिक 12 घेतले, y अधिक 12 असे आपण दिलेल्या उदाहरणांचे काय केलेले आहे तर अवयव पाडून घेतलेले आहे. पुढचं देखील 6वं उदाहरण बघा आपण पाहणार आहोत. तर पहा मुलांना आपलं जे 6वं उदाहरण आहे ते आहे 3x वर्ग अधिक 14x अधिक 15चे आपल्याला अवयव पाडून घ्यायचे आहेत. म्हणून 3x वर्ग अधिक 14x अधिक 15 इथे बघा आपण 45चे अवयव पाडून घेतलेले आहे. 9 5 45. मग इथे 3x वर्ग अधिक 9 अधिक 9x अधिक 5x अधिक 15. मग 3x कंसामध्ये x अधिक 3 अधिक 5 कंसामध्ये x अधिक 3. मग आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, 2 वेळा आलेलं आहे म्हणून हे x अधिक 3 आपण कट केलेले आहे. x अधिक 3 कंसामध्ये 3x अधिक 5 हे आपण अवयव जे आहे ते पाडून घेतलेले आहेत. पुढील उदाहरणाद्वारे सुद्धा आपण काय करणार आहोत तर अवयव कसे पाडायचे हे शिकून घेणार आहोत. बघा 20x वर्ग वजा 26x अधिक 8चे आपल्याला अवयव पाडायचे आहे. म्हणून 20x वर्ग वजा 26x अधिक 8. आता बघा 40चे आपण इथे काय केलेले आहे अवयव पाडून घेतलेले आहे. 8 8 पंचे 40 म्हणून कंसामध्ये 2 कंसामध्ये 10x वर्ग अधिक 13x अधिक 4. मग बरोबर 2 कंसामध्ये 10x वर्ग वजा 8x वजा 5x अधिक 4 आणि कंस पूर्ण. मग 2 कंसामध्ये 2x दुसऱ्या कंसामध्ये 5x वजा 4 वजा 1 कंसामध्ये 5x वजा 4 कंस पूर्ण बरोबर 2 कंसामध्ये 5x वजा 4 दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 1. हे अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे 7व्या उदाहरणाचे देखील अवयव इथे आपण पाडून घेतलेले आहेत. आता पुढील प्रमाणे देखील आपण जी माहिती आहे ते आपण मिळवणार आहोत. तर बघा ती जी माहिती आहे ते आपण इथे पाहू शकतो की आपणास हे माहीत आहे की कंसामध्ये a अधिक b चा घन बरोबर a घन अधिक 3ab अधिक 3ab वर्ग अधिक b घन. उजव्या बाजूकडील राशीतून 3ab सामायिक घेऊन या विस्तार सूत्राची मांडणी पुढील प्रमाणे आपल्याला करता येते. बघा ते आपण कसे केलेले आहे तर कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण त्याचा घन बरोबर a घन अधिक b घन अधिक 3ab कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण. त्यानंतर a वर्ग अधिक b घन a घन अधिक b घन अधिक 3ab कंसामध्ये a अधिक b बरोबर कंसामध्ये a अधिक b चा घन. हे आपण बाजूंच्या अदलाबदल करून घेतलेली
इथे आहे. म्हणून a घन अधिक b घन बरोबर कंसामध्ये a अधिक b घन वजा 3ab कंसामध्ये a अधिक b बरोबर कंसामध्ये a अधिक b कंसामध्ये a अधिक b चा वर्ग आणि त्यानंतर वजा 3ab आणि मग आहे a अधिक b. त्यानंतर बरोबर कंसामध्ये a अधिक b कंसामध्ये a अधिक b वर्ग वजा 3ab बरोबर a अधिक b a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग त्यानंतर वजा 3ab. मग पुढचे जे आपले स्टेप आहे ती बघूया. कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग कंस पूर्ण. मग बघा म्हणून a घन अधिक b घन बरोबर कंसामध्ये a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग कंस पूर्ण. तर अशा प्रकारे आता पुढील देखील आपल्याला माहिती मिळवायची आहे. ती बघा इथे आपण काय मिळवलेले आहे. तर इथे आपण पाहू शकतो पहिलं जे उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे ते बघा काय आहे की x घन अधिक 27y घन बरोबर x घन अधिक कंसामध्ये 3y घन. त्याचे उकल जे आहे ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. बघा कंसामध्ये x अधिक 3y दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग वजा x कंसामध्ये 3y अधिक 3y वर्ग. मग त्याचे उकल आपण केलेले आहे x अधिक 3y कंसामध्ये x वर्ग वजा 3y 3xy अधिक 9y वर्ग. तर अशा प्रकारे आपले जे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा आपले जे दुसरं उदाहरण आहे ते आपण इथे पाहत आहोत की 8p घन अधिक 125q घन बरोबर 2p घन अधिक 5q घन. मग 2p अधिक 5q कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये 2p वर्ग वजा 2p गुणिले 5q अधिक 5q चा वर्ग बरोबर 2p अधिक 5q 4p वर्ग वजा 10pq अधिक 25q वर्ग. तर अशा प्रकारे आपले जे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे बघितलेलं आहे. आता आपण घेऊया तिसरं उदाहरण. तिसरं उदाहरण देखील आपण इथे घेणार आहोत. बघा m घन अधिक 1/64m घन त्याची उकल बघा आपण कशी करून घेतलेली आहे बरोबर m घन अधिक 1/4m घन कंस पूर्ण त्याचा घन बरोबर m अधिक 1/4m कंस पूर्ण. त्यानंतर बघा कंसामध्ये m वर्ग वजा m गुणिले 1/4m अधिक 1/4m कंस पूर्ण त्याचा वर्ग. बघा बरोबर कंसामध्ये m अधिक 1/4m कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये m वर्ग वजा 1/4 अधिक 1/16m वर्ग. तर अशा पद्धतीने आपण तिसरं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. आता जे चौथं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. बघा जे चौथं एक्झाम्पल आहे ते आपलं असं आहे की 250p घन अधिक 432q घन बरोबर 2 कंसामध्ये 125p घन अधिक 216q घन बरोबर 2 कंसामध्ये 5p घन अधिक 6q घन बरोबर काय मिळालेलं आहे बघा आपल्याला 2 कंसामध्ये 5p अधिक 6q दुसऱ्या कंसामध्ये मिळालेला आहे 25p वर्ग वजा 30pq वजा 36q वर्ग हे आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण पुढील देखील उदाहरण घेऊया आणि त्यानुसार सुद्धा आपण हे जे गणित आहे ते आपण इथे सॉल्व्ह करून घेऊया. तर बघा 125p घन अधिक q घन बरोबर कंसामध्ये 5p घन अधिक q घन बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे पहा कंसामध्ये 5q अधिक q कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये आहे 25p वर्ग वजा 5pq अधिक q वर्ग. हे आपल्याला पाचवं जे समीकरण आहे
उदाहरण आहे त्याद्वारे आपण याचे अवयव पाडून घेतलेले आहे. आता जे 6वं उदाहरण आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर 24a घन अधिक 81b घन हे जे उदाहरण दिलेलं आहे ते देखील आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. बघा, बरोबर कंसामध्ये 3 कंसामध्ये 8a घन अधिक 27b घन कंस पूर्ण 3 कंसामध्ये 2a घन अधिक 3b घन बरोबर. याचं उत्तर जे आलेलं आहे आपलं ते आहे बघा, याचे आपण अवयव पाडून घेतलेले आहे. बरोबर 3 कंसामध्ये 2a अधिक 3b आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे 4a वर्ग वजा 6ab अधिक 9b वर्ग कंस पूर्ण. तर अशा पद्धतीने हे देखील उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे. पुढचे उदाहरण आपण घेणार आहोत आणि पुढीलपैकी आपण इथे पाहू शकतो की पुढील काही नियम आपल्याला दिलेले आहेत. त्या नियमाद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर उदाहरणे घेणार आहोत. बघा, कंसामध्ये a वजा b चा घन बरोबर a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन म्हणून a घन वजा b घन वजा 3ab कंसामध्ये a वजा b बरोबर a घन वजा b घन वजा 3ab कंसामध्ये a वजा b बरोबर a वजा b चा घन. त्यानंतर a वर्ग वजा b घन बरोबर कंसामध्ये a वजा b चा घन अधिक 3ab कंसामध्ये a वजा b बरोबर कंसामध्ये a वजा b कंसामध्ये a वजा b चा वर्ग अधिक 3ab कंसामध्ये a वजा b बरोबर a वजा b कंसामध्ये a वजा b चा वर्ग अधिक 3ab a वजा b कंसामध्ये a चा वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग अधिक 3ab बरोबर काय आहे तर कंसामध्ये a वजा b कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये आहे a वर्ग अधिक ab कंस अधिक b वर्ग बरोबर a घन वजा b घन बरोबर कंसामध्ये a वजा b आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे a वर्ग अधिक ab अधिक b चा घन. तर पुढील काही नियम आहेत त्याद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर उदाहरण सोडून घेणार आहोत. तर पहा, आपल्याला इथे काही नियम सांगितले होते, त्या नियमानुसार देखील आपण काय केलेलं आहे तर काही एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. बघा, x घन वजा 8y घन बरोबर x घन वजा 2y घन. त्याचे उकल आपण कसे करून घेतलेले आहे पाहूया. x घन वजा 8y घन बरोबर x घन वजा 2y घन बरोबर x वजा 2y कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक 2xy अधिक 4y वर्ग. अशा प्रकारे आपण त्याच्या अवयव सूत्रानुसार इथे पाडून घेतलेले आहेत. आता आपण दुसरे देखील एक्झाम्पल इथे पाहणार आहोत. तर आपले जे दुसरे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेऊया. बघा, 27p घन वजा 125q घन याचे आपल्याला काय करायचे आहे तर अवयव पाडून घ्यायचे आहेत. म्हणून आपण इथे अवयव पाडून घेतलेले आहे. बघा, 3p कंस पूर्ण त्याचा घन वजा 5q घन बरोबर 3p वजा 5q कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये 9p अधिक 15pq अधिक 25q चा वर्ग. अशा प्रकारे आपण दुसरं एक्झाम्पल जे आहे ते पाहून घेतलेलं आहे. आता जे तिसरं आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. ते आहे 54p घन वजा 250q घन बरोबर 2 कंसामध्ये 27p घन वजा 125q घन हे आपण कंसामध्ये मांडून घेतलेलं आहे. 2 कंसामध्ये 3p घन वजा 5q घन हे देखील आपण इथे मांडून घेतलेलं आहे. आणि पुढचं जे आपलं अवयव आपण हे जे पाडलेले आहे त्यानुसार आपण इथे उत्तर काढलेलं आहे. 2 कंसामध्ये 3p वजा 5q कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये 9p वर्ग अधिक 15pq अधिक 25q वर्ग. अशा प्रकारे आपण हे देखील एक्झाम्पल सॉल्व करून घेतलेलं आहे. आता जे पुढचं एक्झाम्पल आहे चौथं ते देखील आपण इथे घेणार आहोत. बघा, a घन वजा 1/a घन काय आहे मुलांनो a घन वजा 1/a चा घन. याच्या अवयव आपण पाडलेले आहेत. कंसामध्ये a वजा 1 छेद घन 1/a
1/a कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक 1 अधिक 1/a वर्ग हे आपण त्याचे अवयव पाडून घेतलेले आहेत. पुढील पद्धतीने देखील आपण काय करणार आहोत तर पाचवं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा, जे आपलं पाचवं एक्झाम्पल आहे ते आहे 343 a घन वजा 512b घन. मग कंसामध्ये 7a घन वजा 8b घन बरोबर 7a वजा 8b कंस पूर्ण 49a वर्ग वजा 56ab अधिक 64b वर्ग. अशा प्रकारे आपण त्याचे अवयव पाडलेले आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. तर तो आपण इथे घेतलेला आहे 64x घन वजा 729y वर्ग. तर त्याचे आपण अवयव पाडलेले आहे कंसामध्ये 4x घन वजा 9 काय आहे घन. म्हणजे 4चा आपण 3 वेळा जेव्हा गुणाकार करतो तेव्हा 64 येतात आणि 9चे देखील आपण 3 वेळा गुणाकार करू तेव्हा किती येणार आहेत तर 729. मग बघा 4x वजा 9y बरोबर 16x वर्ग अधिक 36xy अधिक 81y वर्ग. तर अशा प्रकारे आपण 6वं देखील जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करून घेतलेलं आहे. आता पुढचं देखील आपण इथे एक्झाम्पल पाहणार आहोत. तर दिलेलं जे काही एक्झाम्पल आहे उदाहरण आहे त्याला आपल्याला सोपे रूप द्यायचे आहे. बघा, पहिलं आहे कंसामध्ये a वजा b चा घन वजा कंसामध्ये a घन वजा b घन कंस पूर्ण. त्याला बघा आपण सोपं रूप दिलेलं आहे कंसामध्ये a वजा b घन वजा कंसामध्ये a घन वजा b घन कंस पूर्ण बरोबर a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग b घन वजा a घन अधिक b घन. मग हे जे आहेत b घन a घन आणि b घन आपण ते कट केलेले आहेत. मग 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग हे आपलं आलेलं आहे आन्सर. आता पुढील देखील उदाहरण जे आहे ते आपण इथे घेणार आहोत. तर पहा, पुढचं जे दुसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की कंसामध्ये 2x अधिक 3y घन वजा कंसामध्ये 2x वजा 3y घन बरोबर a घन वजा b घन बरोबर कंसामध्ये a वजा b कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग बरोबर. या सूत्रानुसार आपण काय करणार आहोत, पुढील जे दिलेलं उदाहरण जे आहे ते आपण सॉल्व करणार आहोत. बघा, कंसामध्ये 2x अधिक 3y घन वजा कंसामध्ये 2x वजा 3y घन म्हणून 2x अधिक 3y कंसामध्ये 2x वजा 3y दुसऱ्या कंसामध्ये 2x अधिक 3y वर्ग अधिक कंसामध्ये 2x अधिक 3y अधिक दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 3y आणि अधिक 3x वजा 3y कंस पूर्ण त्याचा वर्ग. मग बघा, 2x अधिक 3y वजा 2x अधिक 3y कंसामध्ये 4x वर्ग अधिक 12xy अधिक 9y वर्ग अधिक 4x वर्ग वजा 9y वर्ग अधिक 4x वर्ग बरोबर 12xy अधिक 9y वर्ग. मग बघा, 6y कंसामध्ये 12x वर्ग अधिक 9y वर्ग बरोबर 72x वर्ग y अधिक 54y घन हे आलेलं आहे आपलं उत्तर. पुढचं जे आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. जे आपलं तिसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. बघा, कंसामध्ये 3a अधिक 5b घन वजा कंसामध्ये 3a वजा 5b घन बरोबर कंसामध्ये 3a अधिक 5b वजा 3a वजा 5b कंसामध्ये 3a अधिक 5b चा वर्ग अधिक 3a अधिक 5b 3a वजा 5b अधिक 3a वजा 5b चा वर्ग. मग कंसामध्ये 3a अधिक 5b वजा 3a अधिक 5b दुसऱ्या कंसामध्ये 9a वर्ग अधिक 30ab अधिक 25b वर्ग अधिक 9a वर्ग वजा 25b वर्ग अधिक 9a वर्ग वजा 30ab अधिक 25ab बरोबर 10b कंसामध्ये 27a वर्ग अधिक 25b
वर्ग किती झाले बघा 270 ए वर्ग बी अधिक 250 बी घन। तर अशा प्रकारे आपण तिसरं देखील इथे एक्झाम्पल बघितलेलं आहे। आता आपण 6वं देखील इथे एक्झाम्पल पाहणार आहोत। तर बघा आपले जे चौथे एक्झाम्पल आहे ते इथे पाहून घेणार आहोत। कंसामध्ये ए अधिक बी घन वजा ए घन वजा बी घन, त्याचे उकल जे आहे आपण अशा प्रकारे केलेले आहे। ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बी घन अधिक बी घन वजा ए घन वजा बी घन। मग आपण काय घेतलेलं आहे बघा 3a वर्ग बी अधिक 3 ab वर्ग। अशा प्रकारे आपण चौथे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व केलेलं आहे। आता घेऊया आपण 5वं, पी घन वजा कंसामध्ये पी अधिक 1 कंस पूर्ण त्याचा घन। हे जे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे त्याचे अवयव आपण पाडून घेणार आहोत, त्याला सोपे रूप आपण देणार आहोत। तर बघा पी घन वजा कंसामध्ये पी घन अधिक 3p वर्ग अधिक 3p अधिक 1 बरोबर पी घन वजा 3p वर्ग वजा 3p वजा 1। हे आपण त्याचे अवयव पाडून घेतलेले आहे, त्यानुसार वजा 3p वर्ग वजा 3p वजा 1 हे झालं दिलेल्या उदाहरणाचं सोपं रूप। पहा मुलांनो, इथे आपण पाहू शकतो ए आणि बी या दोन बेजिक राशी असतील तर ए छेद बी या राशीला गुणोत्तरीय बेजिक राशी असे म्हणतात। गुणोत्तर बेजिक राशींना सोपे रूप देताना कराव्या लागणाऱ्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इत्यादी क्रिया परिमेय संख्येवरील क्रियाप्रमाणेच असतात। त्यानंतर बेजिक राशीचे भागाकार करताना छेद किंवा भाजक शून्य असू शकत नाही, हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे। बघा आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत। तर बघा मुलांनो, पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे ए वर्ग अधिक 5a अधिक 6 छेद ए वर्ग वजा ए वजा 12 गुणिले ए वजा 4 छेद ए वर्ग वजा 4। हे आपण सॉल्व केलेलं आहे। ए वर्ग अधिक 5a अधिक 6 ए वर्ग वजा ए वजा 12 गुणिले ए वजा 4 ए वर्ग वजा 4 बरोबर ए अधिक 3 ए अधिक 2 कंस पूर्ण छेद ए वजा 4 ए अधिक 3 गुणिले ए वजा 4 ए अधिक 2 ए वजा 2 कंस पूर्ण। ते बघा किती राहिले 1 छेद ए वजा 2। अशा प्रकारे आपण हे उदाहरण जे आहे ते सॉल्व करून घेतलेलं आहे। आता पुढील देखील उदाहरण जे आहे ते देखील आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत। बघा हे आहे पुढचं एक्झाम्पल, ते देखील आपण इथे काय केलेलं आहे तर सॉल्व करून घेतलेलं आहे। बघा 2x वर्ग अधिक 18x अधिक 8 छेद 49 वर्ग वजा 16 गुणिले 14x वजा 8 छेद x अधिक 2 बरोबर 7x वर्ग अधिक 18x अधिक 8 छेद 49x वर्ग वजा 16 गुणिले 14x वजा 8 छेद x अधिक 2 बरोबर 7x अधिक 4 कंसामध्ये x अधिक 2 छेद 7x अधिक 4 कंसामध्ये 7x वजा 4 गुणिले 2 कंसामध्ये 7x वजा 4 छेद x अधिक 2 बरोबर आपण इथे काय केलेलं आहे तर 7x अधिक 4 हे जेवढ्या वेळा आलेलं आहे ते आपण कट केलेले आहे। मग उरले किती तर 2 उरलेले आहेत। आता पुढचं एक्झाम्पल देखील जे आहे तिसरं ते देखील आपण इथे पूर्ण करून घेतलेलं आहे। बघा x वर्ग अधिक 9y वर्ग छेद x घन वजा 27y वर्ग। बघा x वजा 3y कंसामध्ये x वजा 3y छेद x वजा 3y x वर्ग अधिक 3xy अधिक 9y वर्ग कंसामध्ये x अधिक 3y छेद x वर्ग अधिक 3x अधिक 9y वर्ग। हे आलेलं आहे आपलं तिसरं जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे। आता चौथं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत। तर बघा मुलांना, जे आपलं चौथं एक्झाम्पल आहे ते आहे x वर्ग वजा 5x वजा 24 छेद कंसामध्ये x अधिक 3 कंस पूर्ण x अधिक 8 गुणिले x वर्ग वजा 64 छेद x वजा 8 चा वर्ग। मग
आपण हे काय केलेलं आहे, x वजा 8 कंस पूर्ण x वजा 3 छेद x वजा x अधिक 3 कंसामध्ये x अधिक 8 गुणिले x अधिक 8 कंसामध्ये x अधिक 1 वजा 8 x वजा 8 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 8. ते सगळं आपण काय केलेलं आहे, पुन्हा पुन्हा आल्यामुळे ते आपण कट केलेलं आहे, त्याला त्यानेच गुणलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर काय आलेलं आहे तर 1 आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण चौथं देखील एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व करून घेतलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत 5वं एक्झाम्पल. तर पाहूया आपलं जे 5वं एक्झाम्पल आहे ते इथे आपण सॉल्व करून घेणार आहोत. तर पहा, 8x घन वजा 27y घन छेद 4x वर्ग वजा 9y वर्ग बरोबर 2x वजा 3y कंसामध्ये 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग छेद 2x वजा 3y 2x अधिक 3y छेद 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग छेद 2x अधिक 3y. तर अशा प्रकारे आपलं जे 5वं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे सोडवलेलं आहे. आणि आता जे 6वं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, x घन वजा 27 छेद 5a वर्ग वजा 16a अधिक 3 भागिले a वर्ग अधिक 3a अधिक 9 छेद 25a वर्ग वजा 1 हे आपण पुढील प्रमाणे सॉल्व करून घेणार आहोत. तर बघा, याची उकल जे आहे ते आपण कशा पद्धतीने केलेली आहे, तर इथे आपण पाहू शकतो कंसामध्ये a वजा 3 कंसामध्ये a वर्ग अधिक 3a अधिक 9 कंस पूर्ण छेद कंसामध्ये 4a वजा 1 कंस पूर्ण कंसामध्ये a वजा 3 कंस पूर्ण गुणिले 5a अधिक 1 कंसामध्ये 5a वजा 1 छेद a वर्ग अधिक 3a अधिक 9 हे छेदस्थानी जे आहे ते आपण घेतलेलं आहे. मग 5a अधिक 1 हे आपले त्याची उकल आलेली आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे की तो प्रकरण मुलांना, तर 6वं प्रकरण बेसिक राशीचे अवयव जे आहे ते आपण काही उदाहरणाद्वारे आपण ते मांडून घेतलेले आहे. इथे या पाठामध्ये आता आपण काय शिकलेलो आहोत ते आता आपण बघणार आहोत. म्हणजेच थोडक्यात बेसिक राशीचे अवयव या पाठाचा सारांश जो आहे तो आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, या पाठात आपण काय केलेलं आहे, वर्ग त्रिपदीचे अवयव पाडण्यास शिकलेलो आहे. कशाचे? वर्ग त्रिपदीचे अवयव जे आहेत ते आपण या पाठामध्ये पाडलेले आहेत. तर बघा, आपल्याला काही सूत्र जे आहे ते लक्षात ठेवायचे आहेत. ती म्हणजे a घन